बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धुसर आहे। अशावेळी बारामतीची कमान सांभाळण्यासाठी जय पवार आता कामाला लागल्यात। भेटीगाठी आणि मेळाव्याच्या माध्यमातून जय पवार हे बारामतीकरांना साथ घालतायत। अजित पवारांसारखाच कामाचा आणि प्रचाराचाही धडाका जय पवार यांनी सुरू केला आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं आता जवळपास स्पष्ट झालंय। सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसही उमेदवार देण्याच्या तयारीत आहे। तसंच ओबीसी समाजाकडून सुद्धा बारामतीत उमेदवार देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे। अशा वेळेला अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार आईसाठी मैदानात उतरले आहेत। जय पवार यांनी बैठकांचा धडाका लावलाय। बारामतीत राष्ट्रवादीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी जय पवार यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला। ही बारामती दादांची आहे। 28 तारखेला थोडासा रडलो, पण हे दादांचं रक्त आहे, शेवटपर्यंत थांबणार नाही असा निर्धार जय पवार यांनी बोलून दाखवला। दादा सारखे बोलायचे ते आहेत, कारण तुम्ही आहात म्हणून महाराष्ट्र आहे। आज मला तुम्हाला सर्वांना एक विनंती करायची, 28 तारखेला थोर रडू शकलो, दादांचं रक्त आहे, शेवटपर्यंत थांबलो। कुटुंबाच्या समोर रडणार नाही तर कुठे रडणार। अजितदादांच्या विमान अपघातावर सुद्धा जय पवार यांनी भाष्य केलं। माझे जे मुद्दे होते ते रोहितदादांनी आधीच सांगितलेत, मग मी परत बोलायचं का असा प्रश्न जय पवार यांनी उपस्थित केला। आपण नवीन मुद्दे मांडायला पाहिजे, खरे मुद्दे मांडायला पाहिजे। आता अपघात का घातपात मला माहिती नाही। ज्या लोकांनी तो व्हिडिओ बघितला त्यांच्या सगळ्यांच्या मनात शंका आहे, प्लेन असं होऊ शकत नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। तर त्याच्यात मी पण तो एक व्हिडिओ टाकला रोहित सिंगचा विमानात झोपलेला, तिथं पण मी लिहिलं की याच्यावरती अटक करा, जोपर्यंत पूर्ण कारवाई होत नाही तोपर्यंत त्यांना अटक करून ठेवा। तुम्हाला माहिती आहे, जर एक बिल्डिंग पडली नाही तर बिल्डिंग मधला स्लॅब पडला ते तिथल्या काम करायला नाही तर इंजिनियरला नाही उचलत, डायरेक्ट मालकांना उचलतात। कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये नाही तर कुठेतरी आग लागली, तर आता गोव्यात काहीतरी झाले तर 2 मालकांना लंडनवरनं उचलून आणलं पोलिसांनी। तर मला कुठेतरी वाटतं या कारणात तिथं का ते मतभेद करायला लागले। इतकंच नाही तर सुनेत्रा पवार यांचा घाईघाईत झालेला शपथविधी आणि विलिनीकरणाच्या मुद्द्यावर सुद्धा त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं। ते पण होते जेव्हा आपण हा निर्णय घेतला वहिनी साहेबांना उपमुख्यमंत्री करायचा आणि राष्ट्रीय अध्यक्ष करायचा। मी तुम्हाला एक का सांगतोय, कारण 29 तारखेला जेव्हा दादांची अंतिम संस्कार चालू होते तेव्हा बाकीच्या लोकांनी जाऊन काय चालू केलं, विलिनीकरण। दादा 28 ला चालू ना, मला 29 ला कळलं। तर तुम्हाला माहिती आहे, जेव्हा इंदिरा गांधी गेले तेव्हा किती दिवसात 2 तासात शपथ घेतली। आता तुम्ही मला सांगा, एक दादांचं कुटुंब म्हणून, कुटुंब म्हणजे आपण सर्व, जर 13 दिवस थांबलो असतो आणि आपला पक्षच राहिला नसता तर काय झालं असतं। त्याच्यामुळे निर्णय पवारदादांनी वहिनीने आपल्या सगळ्याच पक्षातल्या आमदारांनी एकत्रित केले। जय पवार फक्त मेळाव्यातच बोलले नाहीत तर अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते पंढरे शिवारात पोहोचले। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देत त्यांनी मदतीचं आश्वासनही दिलं। दादांनी केलं ना, तो शब्द काढून टाकला, दादाचं कर्तव्य, दादांचं कामाची पद्धत। आज पण जेव्हा मी सगळ्या शेती बघत होतो जिथं नुकसान झालं, तेच पंधरे बसत सगळेच तिथं दादांची आठवण का आली,
कारण मला कोणीतरी सांगितलं की दादा असे असते तर रात्रीच्या रात्री सगळे अधिकारी तिथं पोहोचले असते. मी त्यांना बोललो फक्त आहे शिल्प जय पवार यांच्याकडून बारामतीकरांच्या भेटीगाठी जोरात सुरू झाली आहेत. बारामतीतल्या पक्ष कार्यालयात जात त्यांनी नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या. ज्याप्रमाणे अजितदादा होणारं एखादं काम फोनवर पटकन करायचे आणि काम होणार नसेल तर थेट नाही म्हणून सांगायचे, त्याचप्रमाणे जय पवार सुद्धा फोन करून अधिकाऱ्यांना नागरिकांचं काम करण्यासाठी सांगताना दिसतायत. अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यात जावं लागलं. सरकारमध्ये त्यांच्यावर उपमुख्यमंत्रीपदाची आणि पक्षानं राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. तर सुनेत्रा पवार यांच्या जागी राज्यसभेत पार्थ पवार यांना पाठवण्यात आलंय. आता बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीसह भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. पण बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध झाली नाही तर जय पवार आईसाठी मैदानात उतरले आहेत. जय पवार यांच्या कामाचा धडाका पाहून बारामतीकरांना अजित पवार यांचाच भास होतोय. त्यामुळे 2029ला बारामतीच्या मैदानात जय पवार दिसतील का अशी चर्चाही आत्ताच सुरू झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे 2024च्या विधानसभा निवडणुकीत जय पवार यांनी केलेल्या एका भाषणाचं कौतुक खुद्द अजितदादांनीच केलं होतं आणि तो व्हिडिओ सुद्धा सध्या व्हायरल होऊ लागलाय. तुम्ही 35 वर्ष कामं केलेत, त्याची पण जाहिराती करू द्या आम्हाला. तेव्हा दादांनी एवढं चांगलं वक्तव्य केलं. दादांनी मला सांगितलं, जे कामं मी माझ्या लोकांसाठी केलेत ते त्यांच्या हृदयामध्ये, त्याला जाहिरातीची गरज नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.